नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, अखेर जाहीर झालेला आहे. या तारखेला खात्यात पैसे जमा होणार. तुमच्या खात्यात किती पैसे येणार? लाडक्या बहिणींना ही अत्यंत आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी आहे. लाडकी बहिणींना चिंता पडलेली होती की पैसे का रखडलेत, पण अखेर पैसे जमा होणार आहेत. आलेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता उशीर नाही, आता फक्त पैसेच जमा होणार, एकनाथ शिंदे असे म्हणाले. 17 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आता कसलाही उशीर न करता, एकनाथ शिंदे म्हणाले, आता कसलाही उशीर न करता तुमच्या खात्यात 3,000 रुपये थेट प्राप्त होणार आहेत. 17 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. पुढील 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काल एकनाथ शिंदे म्हणाले, 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि शोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील यांचा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या दर महिना 1,500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येणार आहे. राज्यातील लाभार्थी महिलांसाठी मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने संदर्भ निर्माण होत आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3,000 रुपये एकत्र देण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झाला नव्हता. सुरुवातीला हा हप्ता फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे निधी वितरित लांबला. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे. आता राज्य सरकार दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्याच्या तयारीत असल्याने माहिती समोर येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये थेट बँक खात्यात वर्ण केले जाणार आहेत. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसेल तरी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात रक्कम हस्तांतरित होऊ शकते. 2 आणि 3 मार्च रोजी होळीचा सण असल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आर्थिक मदत देण्याचा सरकार प्रयत्न करत असतो. त्यामुळे होळीपूर्वी त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काही लाभार्थी महिला 6,000 रुपयांमध्ये रक्कम मिळू शकते. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते पण KYC त्रुटी किंवा आधार लिंकिंग नसल्यामुळे मागील 3-4 हप्ते थांबले होते, त्यांना थंडीत सर्व रक्कम एकत्र दिले जाणार आहे. त्यामुळे 4 महिन्याचे मिळून 6,000 रुपये खात्यात येऊ शकतात. हप्ता न मिळण्याची महिलांना आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का आणि DBT सेवा प्रक्रिया सक्रिय आहे का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसेच मिळणार. 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात पैसे वाटप होणार आहेत. कोणकोणते आहेत ते 36 जिल्हे? पहिला जिल्हा आहे अहमदनगर, दुसरा आहे अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, नागपूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार या 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.